सुक्तीसुधा, त्याचा भाषाभ्यास, त्यातील श्लोक 6वा, प्रश्न 4. रूप परिचयम कुरुत. रूप परिचयम कुरुत या प्रश्नाचं उत्तर लिहिताना कॉलम करून घ्यायचे आहेत. एक इथे जे नाव दिलेलं आहे ते लिहिण्यासाठी दुसऱ्या कॉलम मध्ये प्रतिपदिकम म्हणजे मूळ रूप या शब्दाचं, नंतर अंत म्हणजे सकारांत, अकारांत, आकारांत, लिंग, लिंगम हा एक कॉलम होईल. त्याच्यामध्ये नपुंसकलिंग, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी असं होईल. नंतर विभक्ती याचा एक कॉलम तयार होईल आणि वचन याचा एक कॉलम तयार होईल. म्हणजे एकूण तुम्हाला 6 कॉलम तयार करायला लागतील. अंभसा, अंभसाचं प्रातिपदिकम काय आहे? अंभस. सकारांत आहे, अंत काय आहे? सकारांत. लिंगम नपुंसकलिंगम, विभक्ती तृतीया विभक्ती, वचन एक वचन. महताम, प्रातिपदिकम महत, महताम हे विशेषण आहे. महत तकारांत. पुल्लिंगम षष्ठी विभक्ती, बहुवचन. पिपासया, प्रातिपदिकम पिपासा, अंत आकारांत, स्त्रीलिंगम, विभक्ती तृतीय विभक्ती, एक वचन. पयः, पयःचं प्रातिपदिकम म्हणजे मूळ रूप पयस, सकारांत, नपुंसकलिंगम, द्वितीया एक वचनम. प्रश्न पुढचा बघा. समानार्थक शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. चातकः पयसः कणान् जलधरम याचते. आता इथे पयसहाच्या खाली आणि जलधरमच्या खाली रे गोडलेली आहे. त्याऐवजी आपल्याला समानार्थी शब्द वापरायचे आहे आणि वाक्य परत लिहायचं आहे. मग वाक्य कसं येईल? चातकः जलस्य, पयसः हे षष्ठी विभक्ती आहे म्हणून इथे जलस्य असे येईल. चातकः जलस्य कणान् मेघम याचते. जलधरम म्हणजेच मेघ, मेघम याचते. चातकः जलस्य कणान् मेघम याचते. अमरकोश पंक्तिम लिखत. जलधरः आणि अंभः याचे अमरकोश पंक्ती लिहायची आहे, मागे दिलेले असतील. पुढचा श्लोक, श्लोक 7वा. माध्यम भाषेया उत्तरत म्हणजे मराठीत उत्तर लिहायचे. वयम पंचाधिकम शतम इति सुक्तिम स्पष्टीकुरुत. या सुक्तीचं स्पष्टीकरण तुम्ही मराठीमध्ये करायचं आहे. श्लोकाचा अर्थ नीट कळला की तुम्हाला याचं स्पष्टीकरण देता येणार आहे. श्लोकात सप्तम्यंत पदानी चिनुत लिखतच. सप्तमी विभक्तीचे तुम्हाला शब्द शोधायचे आहेत. ते कोणकोणते? श्लोकात आलेले स्वकीये, विग्रहे आणि प्राप्ते. पुढचा प्रश्न. श्लोकात संख्यावाचकाने चिनुत लिखतच. संख्यावाचकाने कोणकोणते आहेत? शतम, पंच, पंचाधिकम शतम हे सगळे संख्यावाचकाने आहेत. श्लोक 8वा. संधी विग्रहम कुरुत. संधी विग्रहम कुरुत. पाठकश्चैव. पाठकश्चैवचं काय होईल? संधी विग्रह. पाठकः अधिक च अधिक एव. इथे रिकामी जागा दिलेली आहे. पाठकः अधिक च अधिक एव. चान्ये च अधिक अन्ये. व्यसनिनो ज्ञेयाः. व्यसनिनः अधिक ज्ञेयाः. क्रियावान् पंडितः.
क्रियावान अधिक सह अधिक पंडितः असा विग्रह होईल. एक वाक्येन उत्तरत. एक वाक्येन उत्तरत. के व्यसनिनः उक्ताः. पठकः पाठकः शास्त्रवाचकाः च व्यसनिनः उक्ताः. कः पंडितः उच्यते. यः क्रियावान सः पंडितः उच्यते. माध्यम भाषया उत्तरत. पांडित्यं कस्मिन् वर्तते. यथार्थः पंडितः कः. मुलांनो, या प्रश्नाचा अर्थ काय आहे की पंडित कोणाला म्हणायचं, म्हणजे पंडित म्हणजे कोण याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. जसं की जो कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करतो, एवढंच नव्हे तर त्या अभ्यासामुळे मिळालेल्या ज्ञानाचा योग्य वापर तो करतो, त्याला पंडित म्हणायला हवं असं मला वाटतंय. पण तुम्ही तुमचा विचार करा आणि याचं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. मग तो पंडित कसा काय याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं आहे. पुढचा प्रश्न. सुभाषितात समानार्थक शब्दम लिखत. समानार्थी शब्द लिहायचे आहेत. वाचकः पठकः अध्यापकः पाठकः शास्त्रविदः शास्त्रवाचकाः कार्यकर्ता क्रियावान विद्वान पंडितः बोधव्यः ज्ञेयः. मुलांनो, आपला सर्व श्लोकांचा भाषाभ्यास, त्यामधील प्रश्न, त्यांची उत्तरं याविषयी बोलून झालेला आहे. आता तुम्ही हे सर्व वहीमध्ये व्यवस्थित पूर्ण करायचं आहे. ज्यांचं पूर्ण झालेलं असेल त्यांनी विचार करायचा आहे की आपण लिहिलेलं बरोबर आहे की नाही. ठीक आहे.